ते पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिलेत। यावरून आता वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। 15 दिवसात चौकशी करून न्याय द्यावा। 1800 कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणी वडेट्टीवारांनी ही मागणी केलेली आहे। या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। आपल्यासोबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार जे आहेत। भाऊ, कथित जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले। 19 प्रकरणात काय सांगा? चौकशीचे आदेश दिलेत, मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन। पण तातडीनं ही कारवाई झाली पाहिजे। पहिल्यांदा तर झालेला व्यवहार रद्द करण्याचे आदेश आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी काढावेत अशी त्यांच्याकडे आमची मागणी आहे। आणि चौकशी एक विहित मुदतीत चौकशी करून न्याय द्यावा। खरं तर हा व्यवहार पूर्णतः बोगस, संशयास्पद नाही, बोगस आणि घोटाळाच, महाघोटाळा 1800 कोटी रुपये किमतीच्या या जमिनीचा आहे। जे कोणी शीतल तेजवानी नावाचे बिल्डर डेव्हलपर आहे ज्याकडे पॉवर पटर्नी घेतली, तोच मुळात बोगस आहे। 2008 मध्येच वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्यांची ती पॉवर पटर्नी रद्द करण्याची जाहिरात दिली गेली। वकिलातून नोटीसही पाठवला, त्याच वेळेस ती पॉवर पटर्नी रद्द ठरते। हा नियम आहे। आणि विशेष म्हणजे हे व्यवहार होत असताना रजिस्ट्रीचे, खरेदी विक्रीचे ट्रायबल ॲक्टनुसारच, ट्रायबल म्हणजे जसा एखादी ट्रायबलची जागा जर सरकारची परवानगी घेऊनही नॉन ट्रायबलच्या नावाने करायची असेल तर प्रत्यक्षदर्शी त्या लोकांचे, त्या लिगल हेअरचे बयान घेतल्याशिवाय ते पुढे व्यवहार होऊ शकत नाही। महार वतनांच्या संदर्भात सुद्धा तशीच प्रोव्हिजन आहे की महार वतनांच्या जमिनी खरेदी करताना त्यातले लिगल हेड पॉवर ऑफ अटर्नीवर सेल डीड मुळात करताच येत नाही, त्याला फासावर लटकवलं पाहिजे। सर्व कोणी दोषी असतील, खरेदी करणारा पासून तर कंपनीपासून तर जे अधिकारी यांना सहकार्य केलेले आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हावी। आणि ते मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केली। आनंद आहे। फक्त लवकरात लवकर करा, 15 दिवसात, अशी आमची अपेक्षा आहे। लोकशाही मराठीकरता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।